नगर मनमाड राज्य मार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात अंदाजे 4 ते 5 वर्षांचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय। मृत बिबट्यास पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। ही बातमी समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। मृत बिबट्याच्या डोक्याजवळ अगोदरच जखमेच्या खुणा असल्याने अगोदरच बिबट्यातील झुंजीमध्ये हा बिबट्या जखमी झाला असल्याचा अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय धिमते यांनी व्यक्त केलाय। श्रीयुत लांबे साहेबांचा फोन आला होता, त्या दूरध्वनीवरून या ठिकाणी अपघातग्रस्त अशा शवविच्छेदन करण्यासाठी बिबट्याचं या ठिकाणी इथे मी आलेलो आहे। सर्वसाधारण अंगावरच्या जखमाचं प्राथमिक निरीक्षण केलं असता एखाद्या मोठ्या वाहनामुळे धडक बसल्यामुळे साधारण तशा प्रकारच्या जखमा अंगावर दिसत आहे आणि याचं संपूर्ण निदान ज्यावेळेस आपण हा शवविच्छेदन ज्यावेळेस करू त्यावेळेला त्या गोष्टी पूर्णपणे लक्षात येतील। त्याच्यावर काही जुन्या जखमा दिसतात, त्याचं काय ते बघता येईल, कारण त्या समजा जरी ॲक्सिडेंट नंतर जरी झाल्या तरी त्याच्यातून ब्लिडिंग वगैरे होत नाही। पोस्टमार्टम ज्या लिजन्स असतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग होत नाही आणि अगोदर समजा काही नरांचं समजा काही भांडण झालं असेल त्या याच्यामध्ये एकमेकांच्या मागे पळता समजा जर अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडलेल्या असू शकतात, शक्यता नाकारता येत नाही। परंतु डिटेल ज्यावेळेस आपण पोस्टमार्टम करू त्यावेळेस काही गोष्टी। तर हा बिबट्या रस्ता ओलांडत असताना पिकअप वाहनांनी या बिबट्याला धडक दिल्याचे काही लोक सांगतायत। याबाबत बोलताना अहमदनगर नेचर लव्ह क्लबचे अध्यक्ष मंदार साबळे यांनी अधिक माहिती दिली आहे। त्याच्या आमराईजवळ सकाळी बिबट्या मरून पडलेला असल्याचं मला सकाळी माहिती मिळाली। त्यानुसार मी आता इथं वन विभागाच्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हा बिबट्या इथं रोपवाटिकेत आणलाय पंचनामा करण्यासाठी। तर त्याचं पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा ऍक्च्युअल मृत्यू कशाने झाला हे कळलं, पण प्रथमदर्शनाच्याकडे पाहिलं तर 2 बिबट्यांच्या झटापटीमध्ये हा गंभीररीत्या जखमी झालेला आहे आणि त्याच्या काही जखमा सडल्यात आणि त्या काही दिवसांपासून सडलेल्या असल्यामुळे त्याला चालताना प्रॉब्लेम होत असतो आणि त्यावेळेला तो रोड क्रॉस करताना एखाद्या वाहनाची धडक तोंडाच्या मागच्या बाजूला बसल्यासारखी दिसते याच्यामध्ये आणि त्यामुळे तो मृत्युमुखी पडलाय तो बिबट्या। साधारण त्याचं वय वजन वगैरे हा साधारण अंदाजे 4 ते 5 वर्षी वयाचा बिबट्या म्हणजे पूर्ण वाढ झालेला बिबट्या हा। यावेळी पीके वरुण घुसे, गोरख मोरे, सीके गाडे आदींनी बिबट्याला डिग्रस येथील नर्सरीत नेले। सध्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय, त्यामुळे पाण्याच्या शोधामध्ये वन्यप्राणी लोकवस्तीत येत आहेत। तसेच नगर मनमाड राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने येणाऱ्या काळामध्ये वन विभागाकडून वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे। सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।